नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला डेली व्लॉग सुरू होतोय। तर मित्रांनो, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस होता, जरा निवांत होतो, थोडं थांबलो, बसलो, गाडी वगैरे वॉश केली आणि आमच्या प्रेम सोबत बसलो होतो गाडीमध्ये। तर मला बुकिंग पडली आहे ठाण्याची, 1700-1800 रुपये भेटतील। म्हणलं चला ठीक आहे, रविवार आहे, आता दिवस गेलाय, आता किती वाजले, 3:30 वाजले, 3:30-4:45ला पिकअप करून 6 वाजेपर्यंत मी तिथं जाईन। तर त्या हिशोबाने मी पण ट्रिप घेतली आहे। आता त्यांचा आहे 8 मिनिटं लागतात पिकअप, 3-4 किलोमीटर पिकअप होता। चला तर जाऊया, आपण पिकअप करूया आणि मस्तपैकी जाऊया मुंबईला। बघू रस्त्यामध्ये काय काय भेटते, काय काय वाटतंय तुम्हाला मी दाखवून, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहू मित्रांनो। मस्त मजेत ब्लॉग बघत जावा, जरा मस्त वाटेल, दिवस तुमचा पण चांगला जाईल माझ्यासारखा। चला तर मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर अजून पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो करून टाका ना, काय पैसे पडणार आहेत का तुम्हाला? नका बघू व्हिडिओ बाबा, सबस्क्राईब करून ठेवा बाबा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण मित्रांनो आलो त्यांच्या पिकअप पॉइंटला, सेंटोसा रिसॉर्ट रावेत। मस्तपैकी गेलो, तिथं काय पार्टी वगैरे होती वाटते, त्याच्यामुळे जरा तिथून ट्रिपा होत्या, आधीच गाड्या लागल्या होत्या, त्यांचा पिकअप केला आणि भाई लागलो एक्सप्रेसवेला। असं भारी वाटते ना, वातावरण बघा तुम्ही, नुसतं खतरनाक भाई, एक नंबर वातावरण आहे बरं काय। तर फायनली मित्रांनो आपण पोचलो घाटामध्ये। घाटामध्ये काय जाम आहे राव, हे सुट्ट्या आहे ना, सुट्ट्या भाई, आणि त्यात बघा हे ट्रॅफिक कसं आहे जाताना, अरे नुसतं धिंगाणाच चालू आहे की, तर नुसतं जाम चालू आहे भाई। 320 रुपये टोल द्या आणि या ट्रॅफिकचा आनंद घ्या, असंच काम आहे बघा ना। 320 रुपये टोल आहे आणि टोल भरून बघा हा एक्सप्रेसवे, काय जिंदगी झंड करून जायची काम आहे बाबा ही। जाऊ द्या, आपला रिकामा रस्ता आहे, जाऊ द्या, काय करायचंय आपल्याला, बघूया आता ना आपल्याला लागल्यावर। तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय आपल्या अड्ड्यावरती। मस्तपैकी कॅश मध्ये रोकडा दिलाय भाऊनी, 1816 रुपये बिल झाले, त्यात 320 रुपये टोल पण आहे, त्यात 320 रुपये एक्स्ट्रा घेतले आणि ट्रिप एंड केली भाई। एंडचा OTP टाकला आणि निवांत झालो बघा थोडस आता। तर फायनली मित्रांनो आपण मुंबईला पोहोचलेलो आहोत। आपल्याला ट्रिप होती सेंटोसा रिसॉर्ट रावेत वरून बेलापूर मुंबई, नवी मुंबई। तर त्यांना ड्रॉप केलेलं आहे, आता वाजलेले आहेत 7:15 आणि आपल्याला भेटलेले आहेत 1671 रुपये, जे की तुम्हाला दिसणार नाही, उलट मी सांगतो 1671 रुपये भेटलेले आहेत। तर बघू आता, 7:15 वाजलेले आहेत ऑलरेडी, किती वाजता आपल्याला रिटर्नची ट्रिप पडते आणि कुठली पडते ते। तर मित्रांनो, मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला आलं की CNG संपतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे। त्याच्यामुळे माझा पण संपला होता, मी पण म्हणलं CNG भरून घ्यावा, आणि थोडी भूक पण लागली होती, त्यामुळे हॉटेल शोधलं एक आणि थोडा चिकन राईस खाल्ला, कारण परत संध्याकाळचं कधी ट्रिप पडते माहित नाही आपल्याला। तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपल्याला ट्रिप पडलेली आहे, आत्ता वाजलेले आहेत 9। तर ठीक आहे, 1-2 तास इकडं तिकडं आपलं पण CNG वगैरे किंवा थोडंसं खाऊन वगैरे झालेलं आहे, आणि आता आपण चाललेलो आहे पिकअप करायला। तर मला पिकअप पडलेला म्हणजे ड्रॉप पडलेला आहे पुण्यामधील छत्रपती शिवाजीनगर येथे। तर चला मित्रांनो, आता जाऊया पिकअपला आणि सोडूया त्यांना। फोनवर कळेल, तुम्ही असंच रॅन्डम टाकलं होतं काय? डेक्कन टाकलंय, डेक्कन। हा हा, डेक्कन सांगितलं होतं ना मी, डेक्कनच्या आसपास थांबवून पुढे थांबले तर पुढे, नाही तर अलीकडे थांबले अलीकडे, मी करतो। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे।
तर फायनली मित्रांनो हे बघा 1980 रुपये त्यांचं बिल झालेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये टोल. तर ट्रिप एंड केलेली आहे, आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या अड्ड्यावरती, म्हणजे रिटर्न पुण्याला भेटलेलो आहे. तर आपला दिवसाचा धंदा मित्रांनो आज झालेला आहे 3876. असा डेली धंदा होत नाही मित्रांनो, आता सुट्ट्याचा दिवस चालू आहेत त्याच्यामुळे हे बॅक टू बॅक ट्रिपा पडतात. तर तुम्ही काय असं समजू नका की ओला उबेर जास्त धंदा देतोय. तर उशीर झालेला आहे मित्रांनो. चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. गुड नाईट, बाय बाय.